हाय हॅलो सर, स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या लाईव्हमध्ये। हेलो नमस्ते नमस्कार, कैसे हो? मैं तो बहुत अच्छी हूँ, आप लोग कैसे हो? आओ मैं खाना बना रही हूँ, खाना बनाने आ जाओ सब लोग। मैं दाल बना रही हूँ, मुझे खिला दो। ओके ओके, मैं आपको भी खिला दूंगी। ये लो लो पी लो। ना बाबा, दोस्त वोस्त नहीं बनती मैं, मुझे दोस्त बनना भी पसंद नहीं है। और जो भी मेरे लाइव में आ रहा है वो अच्छे कमेंट करे। अगर जो अच्छे कमेंट नहीं करेगा उसकी खड़े खटी कर देंगी, उसको ऐसा सुनाऊंगी कि वो अगले जन्म तक याद रखेगा। और जो मुझे अच्छे कमेंट करते हैं उनका बहुत बहुत स्वागत है मेरे लाइव में। जो अच्छे लोग हैं, जो मुझे अच्छे समझते हैं, जो मेरे वीडियो देखा करते हैं, उनके लिए तो बहुत बड़ा थैंक यू है। अभी देखो मोबाइल कहाँ सेट करूँ ये भी समझ में नहीं आ रहा है, क्योंकि लाइट का फ्लैश है उस पर। भगवान का तो बहुत बड़ा लाइट है, फिर भी कोई बात नहीं है। हॅलो हॅलो गुलाब दादा, कसे आहात तुम्ही? काय म्हणता? झालं का जेवण तुमचं? और बताओ, और क्या बताइए, आप पूछिए मैं बताती हूँ। खाना आपके हाथों से? ओके ओके, मेरे हाथों से मैं भेज दूंगी बना हुआ। मैं देख हाँ जी हाँ, हॅलो, कैसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या ज्योतिमून लाईव्ह मध्ये। मैं ऐड नहीं कर सकती किसी को, ऐड करूंगी तो मुझे प्रॉब्लम जाएगी, क्योंकि ऐड करने से ना क्या होता है, हमारे जो फॉलोअर्स आते हैं ना तो उनसे हम बात नहीं कर पाते। इस वजह से सॉरी, मैं किसी को ऐड नहीं कर पाऊंगी। हेलो जी, हेलो हेलो जय सर जी, नमस्ते। आपका मेरे लाइव में बहुत बहुत स्वागत है। बहुत अच्छा लगा कि आप मेरे लाइव में आए हो, और हर बार आप मेरे लाइव में आते हो, बहुत अच्छा लगता है। और आज बहुत से नए मेहमान, नए फॉलोअर्स आए हैं मेरे लाइव में, तो उन सभी का भी मेरा दिल से धन्यवाद है। और आइए, बने रहिए मेरे लाइव में और मुझे फॉलो करें। जिन्होंने मुझे फॉलो नहीं किया है वो मुझे फॉलो करे, और मेरे आईडी में जो वीडियो डालती हूँ मैं वो वीडियो मेरे देखा करे और शेयर करो। अच्छे लगे तो शेयर करो, बुरे लगे तो मत करो, और बुरे लगे तो कमेंट भी मत करो, ठीक है? लेकिन गलत कमेंट मत करो। तो नहीं करना है तो मत करो, करना है तो बहुत अच्छे कमेंट करो, ठीक है? मेरी सब्जी जल जाएगी बातें करते करते। सबसे पहले मैं अपनी सब्जी कर लेती हूँ। ये सब्जी बनानी है, मैं सब्जी बना रही हूँ। ये हमारे इसमें, इसको क्या बोलते हैं आपकी लैंग्वेज में, बताइए जरा। हेलो हाय, हेलो सबको मेरा नमस्ते। ज्योति फॉलो बॅक देना ग प्लीज। आता मी जर प्रत्येकाला फॉलो बॅक देत गेली तर माझं कसं होईल दादा? इथे फॉलोअर पण सारखे आणि फॉलोइंग पण सारखे। मुझे आप बहुत बहुत पसंद हो, इसमें कोई गलत बात नहीं है। ओके ओके, कोई गलत बात नहीं है जी।
का करने की गलत बात है। आपको अच्छी लगती है, बहुत अच्छी बात है। और बताइए, और कुछ है? और आप मेरा लाइव है ना, आपके दोस्तों को शेयर करिए और उन्हें भी बुलाइए लाइव में। कल भी मैं लाइव आई थी, बट कल वो कितनी पार्टी थी हम लेडीज लोगों की, तो मैंने वहाँ पे भी एक क्या बोलती उसको वीडियो लाइव देखी मैं वहाँ पे, तो मैं बातचीत नहीं कर पाई और वो मेरा जो लाइव है ना वो लाइव भी शेयर नहीं हो पाया। तो क्या करूँ, मुझे समझ में नहीं आ रहा था। तो सारे लोग गया तो गया, कोई बात नहीं है, इसलिए मैं आज लाइव आई हूँ। जिनको भी मेरा लाइव है अच्छा लगता है, मुझसे बातें करना अच्छा लगता है, वो मेरे लाइव में आए और मुझसे बातें करें। मैं आप लोगों को एक जोक सुनाऊं? मैं एक जोक सुनाती हूँ। छान बनवता, थैंक यू सो मच, खूब धन्यवाद। मैं आपको एक जोक सुनाती हूँ। वो जो कैसा है, पति बोला बीवी को, देखो मेरी छाती बहुत दर्द कर रही है, जल्दी से डॉक्टर को बुलाओ। तो बीवी ने बोला हाँ ठीक है, अपना मोबाइल दो, पासवर्ड बताओ। पति कोमा से जाग गया और बोला नहीं नहीं अभी मैं ठीक हूँ, एम्बुलेंस बुलाने की कोई जरूरत नहीं है। तो इसका मतलब बताने का ये है कि आप कोई नाटक वाटक ना करे, बीबी के सामने किसी की चलती नहीं है, ठीक है। एक दिन बोलती भूल जाएगी आप लोगों की। रुकी मैं बात करती हूँ आपसे, आप लोगों से। मैं थोड़ा सब्जी बना रही हूँ, बिगड़ न जाए मेरी सब्जी बनाते बनाते। ओह माय गॉड, मेरा गैस भी बुझ गया है। अभी चालू कर देती हूँ। सबसे पहली बात तो ये है कि मैं मराठी हूँ, मराठी बातें करती हूँ। जिनको भी मराठी आती है ना वो मुझसे मराठी में बातें करें, और जिनको हिंदी पसंद है वो हिंदी में बातें करें। तो क्या कहा भाई साहब आपने? जय श्री राम जी, जय श्री राम। हॅलो मीनाताई, जय भीम, जय भारत, जय संविधान। कशा आहात तुम्ही आला नाही किती पार्टीला? मी नलुताईला व्हिडिओ पाठवला होता तुम्हाला पाठवा म्हणून। माझ्याकडे तुमचा नंबर नव्हता ना, त्याच्यामुळे कसं हे नाही झालं मला। छोटी गोभी डाल देती हूँ मैं इसमें, बहुत अच्छी सब्जी बनती है गोभी डाल के। देखो ओह माय गॉड, कहीं मेरी सब्जी ना गल जाए भगवान, जल जाए। जय भीम, जय भीम। मी मस्त, छान, मस्त राहा, स्वस्त राहा आणि काळजी घ्या। ढोल खूप छान वाजवले तुम्ही मॅम। एज काय आहे तुमचं? दादा माझं एज माहिती कोण, तू काय करणार आहे? त्याच्यामुळे विनाकारण प्रश्न विचारू नको प्लीज। हो शकते मी तुझ्या आईच्या वयाची पण असेल आहे ना, आणि आईची रिस्पेक्ट करायची असते, समज मी तुझ्या आईच्याच वयाची आहे, ओके। खूप वेळ झाला स्वयंपाकाला? हो, क्लासेस मी 9 वाजून 10 मिनिटांनी बंद केला ताई, दोघी म्हणून माझी मुलीने आणि मी स्वयंपाक केला, पोळ्या केल्या, आता मी भाजी बनवत आहे। आज लेट झालं, तसं आज उन्हाळ्यामध्ये मला लेटच होते। काय भाजी केली?
डाळ आणि पत्ताकोबी एकत्र केली खूप छान भाजी लागते. मला तर आवडते बाबा. बघायची तुम्हाला, बघायची भाजी बघायची तुम्हाला. आणि एक मिनिट, वेट. हाँ कैसी सारी भाजी सांगा मला. भाजी कैसे बनी, पहले भाजी की सब्जी बताओ मेरी कैसी हो गई. देखो इसमें मैंने गोभी डाली है और क्या बोलते हैं वो पत्ता गोभी डाली है और दाल डाला है. देखो कैसी लगी तो मुझे बता. जी मैं बहुत अच्छी हूँ, आप कैसे हो. तो हेलो गाइस, कैसे हो आप लोग. मैं तो बहुत अच्छी हूँ, आप भी बहुत अच्छे होंगे. और आप सभी का मेरे लाइव में बहुत बहुत स्वागत है. सबसे अच्छी बात तो मेरे लाइव में बहुत लोग आए पहले और अब सब गायब हो गए. एक एक करके आ रहे, एक एक करके जा रहे हुए. मस्त झाली. खायला पण टेस्टी होती की नाही माहित नाही. कलर नेहमी चांगला आहे तो, खाताना जरा खायच्या वेळेस समजते भाजी कशी होते म्हणून. गुलाब दादा सॉरी मी तुम्हाला ऍड नाही केलं, सॉरी त्याबद्दल. कारण कसं इकडे बोलत राहिलं ना मग तिकडे फॉलोअर्स निघून जातात. आणि तसं मी सहसा लाईव्ह येत नाही ना, त्याच्यामुळे मी काय केलं की मी कोणाला ॲड करत नाही ना, मग बाकीच्याशी बोलायचं राहून जातं. आपण कशासाठी येतो लाईव्हमध्ये, आपल्या फॉलोअरसोबत बोलायला. आणि आपण त्यांना जर वेळ दिला नाही तर मग काय खायला पण छानच झाली असेल. बघू आता बघू. व्हायला तर पाहिजे. नो ॲड नाही, मी ॲड नाही करू शकत, सॉरी. मी ॲड कुणालाच करू शकत नाही, कारण जर मी ॲड केलं ना तर माझ्या फॉलोअरसोबत बोलणं राहून जातं. त्याच्यामुळे नो ॲड. मी काही रोज लाईव्ह येत नाही, त्यामुळे माझं फॉलोअर्स सोबत बोलणं होत नाही. मला एवढे ते फॉलो करतात, माझी व्हिडिओ बघतात आणि ते माझ्या लाईव्हमध्ये आल्यानंतर माझं त्यांच्याशी बोलणं झालं पाहिजे म्हणून मी कुणाला ॲड करत नाही. कारण ॲड जर केलं तर इथे वरतीच बोलत राहावं लागतं. खाली बिचारी येऊन वाट पाहत राहतात. एवढ्या मेहनतीने ते टाईप करतात मेसेज आणि आपण त्यांना रिप्लाय देऊ शकत नाही. आणि लाईव्ह म्हणजे काही अर्थ नसतो, काय बोलणं असतं काही नाही. त्याच्यामुळे सॉरी हा. मला फॉलोअर खूप महत्त्वाचे आहेत, ज्यांच्याशी मी बोलू शकते. मला बोलायचं आहे माझ्या फॉलोअरसोबत, कारण ते मला सपोर्ट करतात ना. मग माझे फॉलोअर्स मला सपोर्ट करत असल्यामुळे मला त्यांच्याशी बोलणं खूप गरजेचं असतं. आप ही बताओ, अगर आप लोग आए हो और मैं आपको आपके सवाल का जवाब ना दूं तो आपको कैसा लगेगा. खूप कॉमेडी व्हिडिओ आहेत. थँक्यू, तुमचे पण खूप छान व्हिडिओ आहेत ताई. ये मेरी मीना सिस्टर है, मेरी पड़ोसन है और हम दोनों पास में रहते हैं, तो इनको भी फॉलो कर दो. जो भी मेरे फॉलोअर्स है, जो भी मेरे अभी लाइव में आए हैं, दीदी की भी वीडियो बहुत अच्छे है, कॉमेडी वीडियो है. थँक्यू. तुमचे पण खूप कॉमेडी असतात. आणि मेन म्हणजे तुमचा आवाज खूप बढिया आहे. तुमचा ओरिजिनल आवाज खूप मस्त आहे. काय म्हणतात ताई आणखीन. गैस की थोड़ी सी आवाज आ रही थी. देखो मेरी रोटियां बन चुकी हैं, मैंने रोटियां इसमें रख दी है. ये थोड़ी सी जल गई है क्योंकि इसमें हाथ से बनाई मैंने, बाकी सब छोटी छोटी है. और अभी ये सब्जी होने वाली है. सब्जी होने के बाद ये यहाँ पर चावल बनाए हैं और ये रोटी बन गई है. अभी देखो यहाँ पर मैं रख रही हूँ इसे, ठीक है. तो अपना गैस वैस सब रेडी टेडी सब हो गया है. कचरा पसारा सब उचल लिया है. मेरे को हिंदी नहीं आती, मेरे को मराठी आती. अभी ये मेरी सब्जी सीजेंगी फिर हम खाएंगे.
सब्जी सीखने के बाद हम खाएंगे। अब मैं यहाँ हॉल में आएंगी, अब मैं यहाँ बैठेंगी, नहीं दिखेंगी तू। अब मैं यहाँ आई, हॉल में आई, तुम्ही लाईव्ह दिसला तर आले। अच्छा अच्छा, हां अच्छा, जेवण पण झालं का तुमचं? माझं तर व्हायचं आहे। काल मी तिथे किटी पार्टीला गेली होती ना, इतकं काल काही वाटलं नाही, पण आज ना माझं डोकं दुखत आहे, मला पाण्याची सवय नाही। बरं झालं आल्या तुम्ही, खूप छान वाटलं तुम्ही आल्या तर लाईव्हला। हेलो फ्रेंड्स, मेरे लाइव में आइए प्लीज़ प्लीज़ प्लीज़। इतने सारे मेरे फॉलोअर्स हैं, कोई फॉलोअर्स नहीं आ रहा है, ऐसा क्यों? सीखेंगे तो मस्त सीखेंगे बरोबर सीखेंगे तो मस्त बनेंगी। हाँ, आपने को हिंदी आती नहीं आती है तो मुँह से निकलती नहीं, मुँह से निकली तो शब्द वाक्य बराबर आती नहीं, क्या करे। आईन माईन फुलं देईन। हॅलो हॅलो, नमस्ते, माझ्या लाईव्हमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। कशा झाले का तर म्हणते तुम्हा सर्वांचे जेवण वगैरे? छान ताई, छान 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 राहा, स्वस्त राहा, मस्त राहा आणि तब्येतीची काळजी घ्या। उन्हाळा आहे, थंड प्या, गरम खाणं सोडा। खूप ऊन पडते, कूलर काम करत नाहीये। आज तर आमच्या कम्प्युटर सिस्टीममध्ये स्लो चालत होते, इतका त्रास दिला आज कम्प्युटरने। मी तर एकदम मजेत आहे दादा। तुमचं जेवण झालं का दादा? आज माझे कम्प्युटर एवढे स्लो चालत होते ना, बिलकुल वर्क करत नव्हते कम्प्युटर, इतकी कंटाळली होती मी आज। एक आणि एवढी सिस्टीम गरम येत होती ना, भयानक। मी परेशान झाली शेवटी, म्हटलं बापरे किती ऊन। तेच तर फॉलोअर्स येतात, फॉलो करून देतात आणि चालले जातात, ना कमेंट येत ना व्ह्यू येत। काय काय जेवण केलं दादा तुम्ही? जेवण काय खाल्लं केलं दादा तुम्ही? हो ना, ते तर कुठे जातात काय माहिती, काही समजत नाही, फक्त फॉलो करून देतात, आपण त्यांना फॉलो करतो। तसे आपण त्या लोकांना फॉलो करून देतो। तुम्ही जेवलात का नाही? दादा मी जेवण करायचं आहे, मी आता भाजी दिली फोडणी आणि आता मग मी जेवण करणार। भाजी शिजली की अजून भाजी शिजायचीच आहे, भाजी शिजली काय मी जेवण करणार। हेलो जी, नमस्ते, वेलकम है आपका मेरे लाइव में। आपने मुझे फॉलो नहीं किया तो मुझे फॉलो कर दीजिए, और क्या बोलते हैं उसको, मेरी वीडियो देखिए। अगर मेरी वीडियो आपको अच्छे लगते हैं तो मेरी वीडियो को लाइक करिए, कमेंट करिए और शेयर भी करिए। बहुत अच्छी वीडियो है, कॉमेडी है, आपको अगर पसंद आए तो हेलो जी, हेलो, वेलकम है। आप सभी मेरा लाईव्ह वेट केला, मी जेवण करायला होत आता। आज माझी यूट्यूब मी जवळपास 9 ते 10 मिनिटांनी बंद केली आणि घरी आल्याच्या नंतर मग मुलीने कणिक भिजवली, मग आम्ही दोघी मिळून स्वयंपाक केला, पोळ्या केल्या, मी भाजी दिली आणि भाजी फोडणी देता मी आता लाईव्हला आली। त्याला म्हटलं थोडेसे फॉलोअर सोबत पण 2 शब्द बोलावे। होतं कधी कधी, चालते जाय, सवय आहे आता आम्हाला। हो बघितले मी, माझं तेच आहे, सेम कंडिशन। थँक्यू दादा, थँक्यू, तुम्ही माझी व्हिडिओ बघता, खूप खूप धन्यवाद तुमचे, मनापासून आभार आहे तुमचे। तरी पण ताई माहिती आहे का, तुमचे फॉलोअर्स इतके झपाट्याने वाढले,
मी स्वतःच बसत नाही की तुमचे फॉलोअर्स इतके वाढलेत म्हणून. खूप छान. हुई बाकी हाँ जी हाँ हेलो, आपका मेरे लाइव में बहुत बहुत स्वागत है. कैसे हो आप? हेलो जी, प्रणाम, नमस्ते. कैसे हो आप सब? वेलकम, माय प्लेजर. और बताइए सब कैसे हैं? दादा घरी कोण कोण आहेत? कसे आहात सगळे? मीनाताई या कधी घरी वेळ भेटला तर. फॅन लगायचं विचारतील का? मी एक जोक सांगू का? पेशंट आणि डॉक्टरचा सांगू का? सांगत्या. एक तुम्ही कसे आहात ताई? मी एकदम मजेत आहे. हॅलो जी, नमस्ते, नमस्कार. हां, दोघी पण या. एक जोक सांगते मी तुम्हाला, पेशंट आणि डॉक्टरचा. एक पेशंट असतो, तो डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरला म्हणतो, डॉक्टर माझं ना खूप डोकं दुखत आहे, काय करू मला काही कळतच नाही आहे, सकाळपासून सारखं डोकं दुखते. त्या डॉक्टरनी त्याला तपासलं आणि तपासून झाल्यावर डॉक्टर म्हणाला पेशंटला, त्या डोक्याचं सिटी स्कॅन करावं लागेल म्हणजे कळेल मला. तर त्या पेशंट म्हणाला, माझ्या एकट्याच्या डोक्यासाठी सिटीची काही गरज, सिटी स्कॅन करायची काही गरज आहे का? ऐसे भी कुछ लोग होते हैं. अगर मेरा जोक अच्छा लगे तो मेरे जोक को लाइक करे, कमेंट करे. बरं ताई, मुलीला फोन घेते. ओके चालेल घ्या. यानंतर लाईव्ह. थँक्यू दादा, थँक्यू. आणखीन एक उपाय सांगते. जर तुमच्या बायकोसोबत, जर तुमची बायको तुमच्यासोबत भांडत असेल तर एकच काम करायचं, ताडकन उठायचं, दाराजवळ जायचं, पायात चप्पल घालायची आणि सरळ बाहेर निघून जायचं. काय ऐकताय कांदून, काही ऐकू नका. तुमच्या काही कामाची नाही येते जो. बायकोसोबत पंगा घ्यायचा नसतो. बायकोची बायकोच असते, वाघीणची वाघीणच असते. हे बरं आहे, बरोबर आहे की वागत असतो, कारण तो घराचा करता असतो, घरातले सगळ्या जबाबदाऱ्या घेतो बिचारा. त्याला माहिती असते की खरंच काय परिस्थिती असते जेव्हा तो तडजोड करतो घरासाठी, मुलांना शिकवण्यासाठी वगैरे वगैरे. भरपूर गोष्टीला तोंड द्यावं लागतं त्याला. अच्छा, भांडत नाही आणि भांडू पण नका. छान सुखाने संसार करायचा असतो आणि ती सगळं माहेरचं लाड पडला भारी आहे. आणि ती तिचं सगळं सर्वस्व पणाला लावून ती तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला हातभार लावते, तुम्हाला सपोर्ट करते आहे ना. आणि ती आपलं घर सोडून येते. ती पण तिच्या घरी सगळ्यांची लाडाची असते, जसे तुम्ही तुमच्या घरी लाडाचे असतात. तिच्या घरी तिचं सगळं सोडून तुमच्या घरी ॲडजस्ट व्हायला तिला वेळ द्या. तिला विनाकारण बोलू नका. तुम्हाला नाही म्हणत आहे तुमच्या घरी चांगली कंडिशन असेल, बट मी सांगत आहे भरपूर ठिकाणी असतं मुलीला ट्रोल केलं जातं, खूप ट्रोल केलं जातं. हेलो बिग फैन जी, कैसे हो आप? नमस्ते, आपका मेरे लाइव में बहुत बहुत स्वागत है. हेलो नमस्ते, आपका मेरे लाइव में बहुत बहुत स्वागत है. कैसे हो आप? मुझे बहुत अच्छा लगा आप मेरी लाइव में आए हो. अपने वीडियो को कभी परेशान ना करें कि कोई एक शेरनी है जो आप इधर से बारात लेके जाते हो लेकिन वो उधर से अकेली आती है, अकेली. हाँ, शेरों की झुंड में वो अकेली आती है, अकेली लड़ती है, उम्र भर उम्र लड़ती रहती है और वो आपके फैमिली में एडजस्ट होती है. आपको उसकी फैमिली में एडजस्ट नहीं होना आता है. ठीक आहे, ठीक राहा, चांगली राहा, तब्येत चांगली टणटण ठेवा. की जे स्त्री अशी असते की तुम्हाला म्हातारपणात सुद्धा साथ देते, ना मुलं साथ देत, ना मुली साथ देत, ना आई साथ देत. बरेपर्यंत आपले आईवडील आपल्याला बोलत नाही. जर आपण आपल्या आईवडिलांच्या आधी गेलो तर ठीक आहे, आईवडिलांची आपलं कोणी दुसरे देव नाही आहे. परंतु पत्नी एक अशी स्त्री आहे की जी जेव्हा आपण जेव्हा आपण यंग असताना आपण आपल्या फॅमिलीला हाय प्रांजल, कसा आहे तू?
तर तिची एक अशी स्त्री असते जी आपल्या म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तिच्या परिवारासाठी करत असता सगळ्या गोष्टी आणि ती बिचारी त्याच्यात ॲडजस्ट करते आणि शेवटी आपली अपेक्षा असते की आपल्या बायकोने आपलं करावं म्हातारपणामध्ये, बरोबर आहे ना. तर मग त्या म्हातारपणामध्ये तिने करावं अशी अपेक्षा असेल तर आज तिला चांगली वागणूक देत चला, कारण आता आजकाल जमाना पैशासारखा राहिलेला नाही आहे. सगळे आता इंडिपेंडंट झालेले आहे, सगळे आता डिजिटली झालेले आहेत. तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं म्हणजे काय म्हणते त्याला भेवाडण्याचं हे माझा उद्देश नाही आहे. तुम्ही स्वतःच हुशार आहात, स्वतः तुम्हाला समजतं सगळ्या गोष्टी. थैंक यू सो मच जो मुझे हार्ट भेज रहे हैं उनके लिए दिल से हार्ट मेरी तरफ से ही. और ये सिस्टर है आप सभी की, आप मुझे क्या बोलते हैं उसको, मुझे फॉलो करते हो तो मैं हर एक को फॉलो नहीं दे सकती हूँ ना. अगर हर एक को मैं फॉलो बैक देते रहे तो मेरा क्या फ़ायदा होगा इनका पे आने का, है ना. तो प्लीज़ समझा करो, मुझे फॉलो कर दिया करो और फॉलो बैक ना मांगो प्लीज यार. मुझे फॉलो तो मांगना आता है बट देना नहीं आता है. इसलिए छोटी बहन को और जो मेरे से बड़े हैं उनकी छोटी बहन और जो मेरे से छोटे हैं मैं उनकी बड़ी बहन, उन सभी को मैं क्या कहते हैं उसको विनंती करती हूँ कि मुझे फॉलो बैक ना मांगे प्लीज़. और मेरा यूट्यूब चैनल भी है जहाँ मुझे आप लोगों की बहुत बहुत ज़रूरत है. वहाँ जाके आप लोग ना मुझे सब्सक्राइब कर दिए. ज्योति मून 59 नाम का आईडी है मेरा. यूट्यूब पे जाइए और बहुत अच्छे कॉमेडी वीडियो है. जो वीडियो यहाँ पे नहीं, बेटा सब्जी पार बेटा तरह से नाही उचललं मग काय माहिती मला तर नाही याला काही दिसत नाही मला, नाही याला कॉल उचलून घे ना. हां आणि ना उचल ना, रिसीव कर ना, मी बोलते ना. तो मेरी दीदी का कॉल आहे, मुझे उठाना है. हॅलो हाय, कैसे आहात तुम्ही. माझ्याला तुमचं स्वागत आहे. मी मराठी बोलणार आहे की हिंदी बोलणार आहे मला सांगा, म्हणजे मी तुम्हाला त्या भाषेत बोलणार. मैं थोड़ा सा मूड कर लेती हूँ साउंड.